बारामतीमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उपस्थिती होती। आत्ताच काही वेळात ओबीसी मोर्चाला सुरुवात होणार होती, पण बातमी अशी आली आहे की या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। बारामतीत प्रशासकीय भवनावर हा एल्गार मोर्चा धडकणार होता। या मोर्चाला बारामती शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तरी मोर्चा काढणारच असं मोर्चेकरी म्हणतात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी बोलूया। जितेंद्र, गेले काही दिवस 2-3 दिवस आपण बघतोय लक्ष्मण हाके थोडेसे आक्रमकच आहेत। आता सुद्धा ओबीसी आंदोलकांनी हीच भूमिका घेतली आहे का की परवानगी जरी नसली तरी आम्ही आंदोलन करणारच? अगदी तसंच आहे। आपण बघितलंय की एकंदरीत ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, हा एकवटलेला आहे आणि त्यांनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। पुण्याहून सकाळी लक्ष्मण हाके निघालेले आहेत आणि त्यांची निरा या गावामध्ये पायी पदयात्रा निघाल्यानंतर हलगीच्या स्वरामध्ये ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केलेलं आहे आणि निरेमधून लक्ष्मण हाके हे बारामतीला येणार आहेत। बारामती शहरातील दिगवंत चौक या ठिकाणी संपूर्ण विविध जिल्ह्यातून ओबीसी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि शहरातील दिगवंत चौकातून हा एल्गार मोर्चा प्रशासकीय भवनावर धडकणार आहे। कशाही पद्धतीने आम्ही हा मोर्चा काढणारच आणि आमच्या मागण्यावर आम्ही ठाम असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। आता लक्ष्मण हाके किती वेळात या ठिकाणी पोहोचतात आणि लक्ष्मण हाके या मोर्चात सहभागी होणार का प्रशासकीय भवनासमोर दाखल होणार हा खरा प्रश्न आहे। परंतु सकाळी 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी कार्यकर्ते जमा होऊ लागलेले आहेत, परंतु अद्याप देखील त्यांचा मोर्चा प्रशासकीय भवनाकडे निघालेला नाही। बरोबर। धन्यवाद जितेंद्र माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य जी आपण बघतो आहोत ती पुरंदर तालुक्यातील नीरा इथली दृश्य आहेत। लक्ष्मण हाकेंचं नीरा इथं जोरदार स्वागत करण्यात आलं, जंगी स्वागत त्यांचं झालेलं आहे आणि हाकेंची नीरा शहरातून हलगीच्या तालावर मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे। त्यांना खांद्यावर घेतलं गेलं आणि त्यांची मिरवणूक काढण्यात आली। नीरा आणि परिसरातील लोक सगळे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत असं कळतंय। यानंतर हाके आंदोलनासाठी आंदोलनस्थळी मार्गस्थ झाले। बारामतीहून सुरुवात करूया। बारामतीमध्ये आज ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित आहेत। हा मोर्चा बारामतीतील शारदा प्रांगण इथून निघेल आणि भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, खबरदारी घेतलेली आहे। हा बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी च्या आरक्षण वाचवण्याकरता मोर्चा आहे। बारामतीमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चा आता थोड्याच वेळात निघणार आहे आणि आपण बघतोय की आता वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये हे ओबीसी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की 2-3 दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षणचा GR काढण्यात आला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जी आपण बघतोय ती उद्रेक झालेला आहे। काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने आपला हा एल्गार मोर्चा असणार आहे? मुख्यमंत्री सरकारनं DNA ओबीसीचा सांगितला आणि पाठीमागनं कटप्पा किंवा मारा तर ती सुरख उपसला अशी अवस्था झालेली आहे। आम्ही या आमच्या परंपरागत वेशभूषेत येण्याचं एकच कारण आहे की आमच्या अस्तित्वावरती घाला घातलेला आहे। आमच्या टकारी समाजाच्या पोरांना उद्यापासून चोरी करायला जावं लागणार आहे। आमच्या नाव्याच्या पोराला शाळेत न जाता आता बापाच्या हाताखाली दाढी करत बसावं लागणार आहे। आमच्या जोशी समाजाला आता पुन्हा पाठ उठून भीक मागायला लागणार आहे, ही जुळी घेऊन जावं लागणार आहे। या सगळ्या आमच्या अस्तित्वावर घालाय आणि खरे ओबीसी कोण आहेत तर हे आहेत खरे ओबीसी आणि यांच्यावरती हा अन्याय आहे आणि हा अन्याय जर महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघणार असेल तर 350-400 जातींना आता रस्त्यावर यावं लागणार आहे। करो या मरोची लढाई आहे, नाही तर उद्यापासून टकाऱ्यांनी चोऱ्या करायला जायचं, नाव्यानी दाढे करायला जायचं, वडरांनी दगड फोडायला जायचं। हा पारंपरिक व्यवसाय आम्हाला मुख्यमंत्री म्हणालेत की आम्ही कुणालाही कुठल्या ह्याला धक्का लागून देणार नाही। आता त्या मुख्यमंत्र्याला बाबा लय हुशार आहे, टमाटो आणि गाल आहे, तर एवढा माझी विनंती आहे कळकळीत त्यांचं कशाला पंकजा मुंडे त्यांच्याच
पक्षाच्या मंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं नक्की धक्का कसा लागला नाही बाबा ती एकदा टीव्हीच्या समोर येऊन सांग, नाही तर बारामतीला येऊन सांग, आमची काय तक्रार नाही. कवड्याची माळ आपण गळ्यात घातलेली, हासूड हातात घेतलाय. याच्यातून आम्हाला मुख्यमंत्र्यांना किंवा ह्या सरकारला एकच सांगायचंय की खरे ओबीसी आम्ही आहोत. जर आझाद मैदानावरती बसून जरांगे पाटलासारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आमच्या ओबीसी बांधवामध्ये जो मोठा घटक आहे धनगर, त्या धनगर समाजाच्या पार्श्वभागामध्ये काटे घालण्याची भाषा करत असेल आणि हे प्रशासन जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नसेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी बाब कुठली नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. कशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे? हा मोर्चा आम्ही 1 तारखेला फेसबुकवर आमच्या भावना व्यक्त केल्या. इथल्या प्रशासनानं ते कोण कोण हरामखोर लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. 2 तारखेला आम्ही प्रांत साहेबाला रितसर निवेदन दिलं आणि त्या लोकांची नावं, त्यांच्या कमेंट्स, त्यांचे व्हिडिओ दिले आणि गुन्हा दाखल करा म्हणलं. त्यांनी अजिबात हालचाल केली नाही आणि म्हणून तो गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. इथून मोर्चाने प्रांत कचेरीत जाणार आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही एकही ओबीसी बांधव घरी जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण बघतोय की यात ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हा मोर्चा बारामतीच्या प्रशासकीय भवनावर धडकणार आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती.